नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 25 सप्टेंबर प्रोमध्ये अक्षरा अधिपतीला छान समजावते. तो लगेच माफी मागायला तयार नसतो, पण अक्षरा काय ऐकत नाही. चारुहास भुवनेश्वरीला एवढा नाव ठेवत असतो आणि भुवनेश्वरी कशी होती याची सारखी जाणीव करून देतो. आता चारूमधल्या भुवनेश्वरीला जाणीव होते की चारुहास आणि अक्षरा अधिपतीला बदलणार. तिचा प्लॅन असतो की घरात राहून चारुहासला त्रास द्यायचा आणि अधिपतीच्या नजरेत त्याला शून्य करायचं. पण चारुलेमुळे चारुहासची अजूनच ताकद वाढते आणि आता तर तो तिच्यासाठी अधिपतीशी पण झटायला तयार असतो. चारूबद्दल एवढं प्रेम याचा भुवनेश्वरीला खूप जळफळाट होतो आणि त्यात अधिपती चारूची माफी मागायला तयार होतो. यामुळे तर ती पूर्ण हादरते. आता चारूची माफी मागायची म्हणून अक्षरा अधिपतीला तिच्याकडे घेऊन जात असते, पण त्यांना मात्र भुवनेश्वरीच्या रूमचा दरवाजा उघडा दिसतो. आता दोघं पण शॉकून बघायला लागतात. अक्षरा म्हणते, अधिपती हा दरवाजा कसा उघडा? आपण बंद केला होता ना? आता अधिपती अक्षरा भुवनेश्वरीच्या रूममध्ये जातात आणि समोरचं दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण समोर भुवनेश्वरी उभी असते. तर तुम्हाला काय वाटतं, चारूमधली भुवनेश्वरी परत का आली असेल? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.